गुड मॉर्निंग मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला कालचा ब्लॉग? असे कस्टमर्स खूप कमी लोकांनाच भेटतात जे स्वतःच मदत करायला येतात पुढे त्यांचीच ऑर्डर कंप्लीट करायला आणि आपल्याला खूप व्हॅल्यू देतात. तर मग असाच कालचा दिवस होता माझा, पूर्णपणे खूप चांगला आणि खूप जास्त अप्स अँड डाऊन्सनी भरलेला. आता आज संडे आहे. लेट्स सी आज दुकानाचं काय पोझिशन आहे. आपण आपल्या मटेरियलमध्ये तर काही कमी नाही करणार आणि टिफिन्स पण आजपासून मे बी चालू होतील. तर मग टिफिन चालू झाल्यावर मग तो पण तुम्हाला एक कॉन्टेंट बघायला मिळेल. आणि ही माझी मांजर एकदम सकाळ सकाळी बघायचं काय चालू आहे. कुठे गेली? हो, हेच तिचं चालतं. मगासपासून ती नुसती उड्या मारते, वरपर्यंत चढते. आता तर शांत बसली आहे. तर मग आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघा आज काय काय होत आहे. आणि आपण खूप जास्त क्लोज आहेत 300 सबस्क्रायबर्सला. प्लीज तुम्ही शेअर करा आपल्या कॉन्टेंटला आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. 300 लवकरच होऊ द्या आपले. फक्त 15 दिवस झाले. आजचा हा जो ब्लॉग आहे हा 15वा ब्लॉग असेल. तर मग तुम्ही मला जेवढा सपोर्ट देता त्यांनी मला खूप चांगलं वाटतं. तर प्लीज तुम्ही सपोर्ट द्या. आणि आतासुद्धा मी अंघोळ केल्यानंतर आज जिमला सुट्टी आहे तर मग सकाळचा एक टास्क गेला आपला. देवपूजा आहे. देवपूजा झाल्यानंतर मला अभ्यास करायला बसायचं आहे. आय एम ट्राईंग टू स्ट्रेच टुडे. जितके माझ्याकडे तास आहेत ना मी पूर्ण खेचायचा प्रयत्न करतो आहे, कारण की काल माझा खूप कमी झालं. ओके, सो लेट्स सी आज किती तास मी खेचू शकतो अभ्यास करण्यामध्ये आणि मग मी ते सगळे रेकॉर्ड पण करेल. सो सी यू. खाऊन मास फेकून माजू नको. मग आपल्या जेवण जेवण करू नका. आता मी सगळं नाश्ता वगैरे केलेला आहे. पोटभर खा आणि डायरेक्ट 1:30-2 वाजता जेवण. त्या मुलाचा डब्बा आणि तुला जेवण. मम्मा उपमावर शेव कुठे आहे? पहिला कर बस इथेच खायला? कुठे चाललीस? काय खायला? मग तू लेट उठलीस, मग आता मी काय करणार? तू लवकर उठायचं ना. लवकर उठते 5:30 अगं पहाटे 5लाच उठून आयुष्य असतं. 5:00 उठते, रात्री 1:30 झोपते आणि लवकर मरते. दिवसभर काम करा, उशिरा पसरा. एक तर वाचतो मोबाईल बघ नको बघ. 11:30 तर घरात येतोय. काल जास्त लेट झालं. काल खूप जास्त लेट झालं घरी यायला. अराउंड 11 वाजले आम्हाला यायला. आल्यावर मग आम्ही जेवलो. लय वाईट. मुजतबा अजीज, मुजतबा आपले जे कस्टमर आहेत मुजतबा अजीज, तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा. इतका मोठा सिंगर आहे तो माणूस. खूप खूप टॅलेंटेड, खूप गोड आवाज, खूप छान आवाज आहे त्यांचा. ही इज व्हेरी फेमस इन टू कव्वाली अँड ऑल स्टफ. त्यांचे जे कॉन्सर्ट्स होतात ते सोनू निगम, मिका सिंग, बाकीचे जे शान वगैरे हे सगळे लोक त्यांच्यासोबत होतात कॉन्सर्ट. फॅमिली गुड आहे आणि सगळे लोक खूप चांगले आहेत. ते इतके हंबल आहेत. ते चालत येतात दुकानामध्ये आपल्या वडापाव खायला. जस्ट मेसेज केलाय त्याच्या वाईफला. आणि खूप वेल विशर्स आहेत ते आपले. खूप वेल विशर्स आहेत ते. आणि त्यांचा आवाज इतका सुंदर आहे. तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा. आम्हाला तर एवढं प्राऊड वाटतं की ते आपल्याकडे खातात म्हणून. खूप छान त्यांचा आवाज आहे. मग त्यांचं एखादं गाणं बोल मम्मा. येईल का तुला त्यांचं गाणं बोलता? विसरली गाणं? प्रॅक्टिस कर मग आता. नको नको तुटकं तुटकं बोलू नको. प्लीज प्लीज प्लीज. मुस्तफा, इतका छान उपमा बनवलाय ना मम्मीने, त्याला बघतच राहावं वाटतंय. खायची इच्छाच होत नाही मला. मंडळ तुमचं खूप आभारी आहे. काशी विश्वनाथ. मम्मीला जायचं काशी विश्वनाथला, म्हणजे आम्हाला जायचंय दोघांना पण. आता आम्ही कसं प्लॅन करू आमचं आम्हालाच लय मुश्किल वाटतंय. आता गॅस पण भेटत नाहीये. इतकं डोक्याला ताप झालाय. तो बिचारा आमचा गॅस तिकडे पडलाय. तिकडे आमचा गॅस पडलाय बिचारा एकटा.
आता बघूया नवीन कॉन्सेप्ट काहीतरी लॉन्च करता येईल. चुलीवरचा वडापाव करायचा होता पण बीएमसी आला नाही करणार. काहीतरी इंजिनिअरिंग करायला लागेल चुलीवरच्या वडापावची. नाही होणार जेवढा त्याला फ्लेम हवाय तेवढं नाही भेटणार चुलीवर. लाकडं तोडायला जायला लागेल कुठे लाकूड तोडायला. लाकडं तोडून आणायला लागतील मित्रांनो. लाकूड तोड्या पण मिळणं आणि इकडे मुंबईमध्ये वखारी तर कुठे दिसल्याच नाही 3-4 वर्ष. मित्रांनो मी इंस्टाग्रामवर पण पोस्ट केलंय, फेसबुकवर पण पोस्ट केलंय. आता मी ट्राय करतोय की तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर मी पोस्ट करेल, कारण की एकच सेम व्हिडिओ आहे तर मग जास्त एडिटिंगला वेळ लागत नाही. पटकन 30 व्हिडिओ एखाद्या वेळेस पोस्ट करता येईल आणि आपले लवकरच जाऊ दे. आता काय 300 सबस्क्रायबर्स ला आपण 20 शॉर्ट आहेत, तर तुम्ही प्लीज लवकर आम्हाला सबस्क्राईब करा. 500 पर्यंतचं माझं टार्गेट आहे दिस मंथ. सो प्लीज शेअर द चॅनल, प्लीज शेअर माय व्हिडिओज अँड डू वॉच इट टिल द एंड. मी जस्ट आलो आता इथे आणि मांजर माझी बघा कशी ऊन खाते. हो मम्मा, मस्त ऊन खात बसली आहे ती. तिला बाहेर जायचं नाही ना. हा बाप रे, दॅट्स अ बिग रोअर. झोप गप्पा चल. मित्रांनो आता आपण आपलं रेग्युलर काम करायला बसलो. स्टडी सेशन मी केलं आहे आणि अराउंड 3 hours स्टडी सेशन केलं आहे मी आज. तर ते मी रेकॉर्ड नाही केलं कारण की फोनमध्ये चार्ज नव्हता. पण ठीक आहे, असं काय प्रॉब्लेम तर नाही आहे मला. रात्री मी बसेल तर मी ते रेकॉर्ड करेलच. आणि अजून एक गोष्ट मी विचार करतो, जसं मी आधी इंस्टाग्रामला पोस्ट करायचो माझं फिटनेस कॉन्टेंट, चॅलेंज वगैरे करायचो मी आधी, तर मग मी ते मिडवे राहिलं होतं माझं, बिकॉज तेव्हा पण खूप सारे इश्यूज झाले होते माझ्या लाईफमध्ये. तर मग मी कन्सिस्टंट नव्हतो राहू शकत. आणि आता तर कन्सिस्टंट राहण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. कन्सिस्टन्सी इज मस्ट. मी खूप कन्सिस्टंट आहे माझ्या लाईफमध्ये, बट प्रॉब्लेम इज की तेव्हा काही कंडिशन्समुळे मी नव्हतो राहू शकत, त्याच्यामुळे मी नाही राहिलो. पण आता मी विचार करतोय की लेट्स पोस्ट अगेन. म्हणजे मी आता यूट्यूब स्टार्ट केलं आहे, तर मग मी विचार करतो मी इंस्टाग्रामला पण पोस्ट करेल. आणि इंस्टाग्रामला पण मी सेम कॉन्टेंट नाही ठेवणार. मी इंस्टाग्रामला जे माझं वेगळं कॉन्टेंट होतं ते करेल. एनिवेज अख्खा गोष्ट तर ब्लॉगमध्ये इन्क्लूड होणारच आहे. तर ते ब्लॉगमध्ये इन्क्लूड होणार अख्खी गोष्ट आणि थोडंसं ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणार इंस्टाग्राममध्ये. सो आय ट्राय क्रॉस पोस्टिंग बोथ द कॉन्टेंट्स ऑन द प्लॅटफॉर्म्स, Instagram as well as YouTube. And also this will help me and help you guys also to witness the struggle which I'm going through right now. And also I don't call it a struggle, I will call it as something like I can say it's a good thing that I'm working for myself, working for my parents, and this definitely will count in the end. And that's what I'm waiting for, like to get something good out of it, get something bigger out of it. Okay, so this is how every day I keep myself motivated, and let's see how it takes every day, what it takes every day to stay like that. Okay. आणि आता मी परत कांदे कापायला बसलोय, तर ही माझी माऊ परत माझ्यासोबत बसलेली आहे कांदे कापायला. बिलकुल ती हालत नाही मी इथे बसल्यावर. सगळे कांदे बघणार, मस्त खेळणार आणि मग ती बाहेर जाणार फिरायला. तर मग आता आपण कांदे कापूया फटाफट. मित्रांनो खाली पण बसू शकते, पण नाही बसणारी. मित्रांनो कांदे तर आपले कापून झाले आहेत. थोडेसे आपण बफरला पण घेतले आहेत, कारण की काल एवढी गर्दी झाली होती, इतकी लोक होती लाईनमध्ये, तर मला बिलकुल माझं डोकं नाही चालत अशा वेळेस. हे आता जरा थोडंसं हँडल करायला शिकलं पाहिजे पटापट, कारण की प्रत्येक माणसाला घाई असते. आणि आता वडापावची भाजी थोडीशी राहिली, ती बनवणार. एक टिफिन आहे तो बनवणार आणि मग आम्ही शॉपकडे जाणार सरळ लगेच. आणि थोडंसं शॉप उघडायचं जरा कष्ट जे आहेत थोडेसे कमी झालेत, कारण की जी गाडी मी रस्त्याच्या कामामुळे मागे लावायचो डीमार्ट जवळ, आता ती गाडी आपण सेम आपल्या दुकानाच्या जिथे आपण दुकान लावतो त्याच्या समोरच ठेवलेली आहे. तर तुम्हाला आता मी सेटअप कसा लावतात ते मम्मीच्या हातामध्ये फोन देऊन मी आज किंवा उद्या एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेल, म्हणजे तुम्हाला समजेल की सेटअप लावायला पण किती वेळ लागतो. तरी सुद्धा आम्ही सेटअप 5 मिनिटात लावतो, है ना मम्मी? 5 मिनिटात सेटअप लावून तेल गरम करून फटाफट आम्ही रेडी होतो. आणि जर BMC आली तर आम्ही 5 मिनिटात दुकान पण बंद करतो. तर हे आमचं टॅलेंट आहे आता आम्ही जे शिकलेलं आहे पटकन. तर लवकरच या स्टॉलवरून दुकानाची झेप आम्ही घेऊ. त्यासाठी तुमचा सपोर्ट आम्हाला खूप नेसेसरी आहे. तुम्ही आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा, आमच्या ब्लॉग्सला प्रेम करा, आम्हाला दोघांना आशीर्वाद द्या आणि लवकरच आमच्या बेटरमेंटसाठी पण तुम्ही प्रार्थना करा.
तर मित्रांनो हा बघा, हा आपला सेटअप आहे आणि या सेटअपमध्ये आता आपण सगळं काम चालू करायचं आहे. तर आता फटाफट मी सगळं सामान घेतो आहे. 1 मिनटं भाऊ. हे सगळं सामान आता मी काढतो फटाफट. ही आपली वडापावची भाजी, हे आपलं कांदा भजीचं मटेरियल, धर मामा. हे आपल्या 2 छान चटण्या, तिखट आणि गोडवाली. ही आपली घरगुती सुकी चटणी आपण घरी बनवतो आहे. ओके. कुठे ठेवलं आहेस मम्मा? दर येईल तो. मित्रांनो दुकान अजून लावलं सुद्धा नाही आणि आपल्याला ऑर्डर्स यायला चालू झालेल्या आहेत. देवाची कृपा आहे आपल्यावर. आणि आता लगेच आपलं बोनीचं कस्टमर आलं आहे, फटाफट आपण ते करावं. आता मम्मी आता बेसन मळते. देऊ का पाणी तुला? पाणी पण आपण मित्रांनो घरचं वापरतो बेसनच्या पदार्थांसाठी. बेसन, कांदा भजी सर्वासाठी आपण घरचं सर्व वापरतो. आता आपण फटाफट आपला आवरायला घेऊया, अँगल चेंज करू दे. तर कस्टमर लोकांची गर्दी चालू झालेली आहे आता आपल्याकडे. सो ते जे मागे आहेत आमच्यासोबत, त्यांचं नाव अंकित आहे. ते ॲक्टर आहेत आणि ते सचिन पिळगावकर यांच्या त्यांच्या नाटकामध्ये काम करतात. सो ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर आणि त्यांचा प्ले आहे आता 22 तारखेला. तर त्यांनी आम्हाला तिकीटसुद्धा दिलेले आहेत प्लेचे. सो आम्ही प्ले बघायला जाणार आहोत त्यांचा. सचिन सरांना पण त्यांनी सांगितलेलं आहे आमच्याबद्दल. तर सचिन सर इज ऑल्सो व्हेरी एक्सायटेड टू हॅव आवर वडापाव अँड आय एम वेटिंग फॉर दॅट डे वेन ही कम्स अँड वी ॲक्च्युली गेट्स अन ॲप्रिसिएशन फ्रॉम हिम. मित्रांनो आता जस्ट गरम गरम वडे आलेले आहेत बाहेर आणि आता लगेच ते जाणार आहेत. सो गाईज पहिली जी वेव होती ती आमची गेली नाही आणि हे आमचे. सो दिस इज मम्मा तुला हवं आहे और एक दो. सो ही इज आवर लोकल चायवाला. ही ॲक्च्युली गोज एवरीवेयर. इधर आ जाओ, इधर आ जाओ थोड़ा, इधर आ, इधर आ जाओ, इधर इसमें देख लो. सो ही इज आवर लोकल चायवाला. ही गोज एवरीवेयर बाय फुट and he serves people. He makes really good tea. कौन सा चटनी डाल दूँ सब? Sometimes he doesn't come and he literally gets a nice scolding from us. मित्रांनो आता जस्ट रश आवर संपलेला आहे आपला थोडासा. 7:33 झालेत आत्ता. ऑलमोस्ट आपण आउट ऑफ स्टॉक आहे. तुम्ही दाखवा जरा. हे बघा एवढं आणतो भरून. हे आता ऑलमोस्ट एवढं झालेलं आहे. विदिन 1.5 hour अँड वी स्टील आर स्ट्रगलिंग. कांदा भजी पण ऑलमोस्ट संपलेली आहे. मग मी कांदे आहेत काय स्टेटस आहे कांद्यांचा आहे? ओके. सो मोर 1.5 hour टू गो. लेट्स गो. मित्रांनो संडेच्या दिवशी आम्ही नेहमी प्रेडिक्ट नाही करत, पण काय आता करायचं. आता वडापाव खतम हो गया, बटाटा आणि कांदा. आणि मी मगाशीच व्हिडिओ रेकॉर्ड केला 7:33ला. आता 7:51 झाले आणि वी आर आउट ऑफ स्टॉक. वडापाव संपला. वडापाव पूर्ण संपलेला आहे. आता फक्त कांदा भजी आणि बटाटा भजी बाकी आहे. ती पण आता संपली की झालं.
आता जो तो मित्रांनो त्यांना वडापाव हवा आहे आणि आमच्याकडे आता मटेरियल नाही आहे. वडापाव अशी गोष्ट एकदा संपली की ती आम्ही परत नाही बनवत. ती संपली तर संपलीच. त्याच्यानंतर मग फक्त कांदा भजी आणि बटाटा भजी हाच एक आमच्याकडे ऑप्शन असतो. आता काय करणार. मित्रांनो पप्पा होते तर घरी बटाटे करून ठेवायचे आणि भाजी घेऊन यायचे. तेव्हा एकच गाडी होती आपल्याकडे, भाजी बनवायचे सगळं करायचे. तेव्हा एकच गाडी होती आपल्याकडे, तर तेव्हा चालत यायचे. संडे असेल त्याच दिवशी, कारण संडेला सुट्टी असायची त्यांना. आणि मग चालत यायचे एवढं आतमधून. आणि आल्यानंतर मग वडापाव कंपल्सरी ते खाणारच, कारण की त्याच्या वडापावशिवाय कधी झालं नाही. वडापाव पाहिजेच त्यांना. आणि मग घरी जायचं आमच्यासोबत. तर आता तसं नाही आहे. तर आमचं मटेरियल पण कमी, आमची मेंटॅलिटी पण थोडीशी डिस्टर्ब्ड. वेळ लागेल आता या सगळ्या गोष्टीमधून बाहेर यायला. म्हणून कदाचित लोक एवढे येतात, जास्त गर्दी असते. हे असू शकतं एखादं कारण. मित्रांनो मी व्हिडिओ फेसबुकवर पण टाकतो आहे, तर तुम्ही फेसबुकला पण इक्वली आम्हाला सपोर्ट करा. सेम माझ्या पेजला तुम्ही जाऊ शकता, अथर्व नांदे माझं नाव आहे. तुम्ही त्या पेजला जाऊन तिथे माझ्या रीलला शेअर, तिथे स्टार्स, तुम्ही दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात जास्त शेअर नक्कीच करा, सगळ्या लोकांकडे पोचू द्या. let them also appreciate our efforts, let them also get motivated by this content, and yes, keep supporting. So guys, आमच्याकडे ना खूप असे युनिक कस्टमर्स आहेत जे लोक गरम, म्हणजे सगळ्या लोकांना गरम खायचं असतं, कोणालाच गार खायचं नसतं. एव्हरीवन वॉन्ट्स टू ईट व्हेरी हॉट राईट फ्रॉम द ऑइल. नो वन वॉन्ट्स टू ईट कोल्ड थिंग. So there are few customers who come here and they ask us for the cold vada pav. ठंडा है क्या? क्योंकि हमारे पास मिलता ही नहीं है ठंडा. ये डाल दो डालो दो. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. आणि आज खूप जास्त एक्झॉस्ट झालं, लाईट लावायची पण ताकद नाही आहे. सो गुड नाईट फॉर टुडे. And I hope you like the content which I'm presenting to you. Also please keep supporting, like, share and subscribe to the channel. Make sure we complete 500 subscribers this month. We have already closed on 300 today. Thank you so much for all your support. Me and my mom are very happy. So make it 500 guys. Thank you.